यावर्षी मान्सून केरळमध्ये 23 ते 25 मे दरम्यान दाखल होण्याचा अंदाज आहे, तर मान्सूनचा आज अंदमान निकोबार बेटांवर आगमन होण्याची शक्यता. त्यानंतर 5 दिवसांमध्येच मान्सून अरबी समुद्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. यावर्षी महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून दाखल होणार असल्याची माहिती आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाचा प्रवास यंदा वेळे अगोदर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये वळीवाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. राज्यामध्ये आठवडाभर वळीवाच्या पावसाची शक्यता. वळीवाच्या पावसामुळे विदर्भामध्ये वाऱ्याचा वेग वाढणार आहे. संपूर्ण राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा सुद्धा अंदाज व्यक्त होतोय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या 5 दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्यामध्ये हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसामुळे बाजार समिती गेल्या 4 दिवसांपासून बंद आहे. कोल्हापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळे शहरामधल्या राजारामपुरी इथं जनता दरबार बाजार चौकामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्याचबरोबर सायबर चौक इथल्या अंबाई डिफेन्स कॉलनीमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे. अवकाळीमध्ये जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. मनमाड शहर परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून उकाडा जाणवत होता. दुपारी अचानक ढगाळ वातावरण झालं. पावसाला सुरुवात झाली. या वादळी पावसामुळे आणि वाऱ्यामुळे मनमाड बस स्थानकाजवळ झाड कोसळलं. यवतमाळमधील पुसद इथं विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. उन्हाळी पिकं तसंच भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. महाबळेश्वर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. धुवाधार पावसानं बॅटिंग केल्यामुळे परिसरामध्ये गारठा पसरलेला होता. त्यामुळे पर्यटकांनी देखील उन्हाळी हंगामामध्ये या पावसाळी वातावरणाची अनुभूती घेतली. सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला. कोल्हापूरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. पन्हाळा येथील प्रवेशद्वाराजवळ 2 मोठ्या शेळ्या कोसळल्याची घटना घडली आणि त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती. परभणीमधील सोनपेठ तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे केळी, आंबा, लिंबू यांचं नुकसान झालं. त्याचबरोबर बागायती पिकांसह भाजीपाल्याचं 58 हेक्टरवरील नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागानं केलेल्या पाहणीमध्ये दिली आहे. लातूरसह जिल्ह्यामधील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि याचाच फटका आंब्याच्या बागांना सुद्धा बसलाय. आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत. सरकारने याकडे लक्ष देऊन आर्थिक मदत करण्याची मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे. बीड शहरामध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला आणि यावेळी शहरामधील पोलीस पेट्रोल पंपाचं छत कोसळलं असून यामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत. अनेक झाडं उन्मळून पडलेली आहेत. विजेचे खांब कोसळलेत. पोलीस वसाहतीमधील इमारतींच्या खिडकीचे तावदाने फुटून घरामधील काही लोक जखमी सुद्धा झालेले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि आजच्या बैठकीत अवकाळी पावसाचा आढावा घेतला जाईल. कोकणासह राज्यामधील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार का, याकडे लक्ष असेल. मुंबई आणि पुण्याचा भाजीपाला 8 दिवसांसाठी बंद करा. बघा, सरकार तुमच्या दारामध्ये येईल असा थेट इशारा रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे. कर्जमाफी आणि शेतमालाला भाव मिळणं या सगळ्या मागण्या तेव्हाच मान्य होतील असं विधान सुद्धा शेतकरी नेते तुपकर यांनी केलंय. बौद्ध पौर्णिमेच्या रात्री लखलखत्या प्रकाशामध्ये ताडोबामधील बफर आणि कॉर झोनमध्ये वन्य प्राणी गणना सुरू झाली. बफरमध्ये 81 तर कॉरमध्ये 95 मशाणांवरील 285 पर्यटक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निसर्गाचा अनुभव घेत प्राणी गणना केली आहे. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यामधील 3 महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात यश आलंय. त्या ठिकाणच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतल्याची माहिती. आज 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. तर दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन मुलांना पाहता येईल. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषदेमध्ये राज्याचा 10वीचा निकाल जाहीर केला जाईल.
ऑनलाईन संच मान्यतेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतोय. सरकारने ऑनलाईन सिंचन मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केलेली असून शेकडो शाळांना एकही शिक्षक मंजूर झाला नाही. याचा फटका पुणे जिल्ह्याला बसणार असून जवळपास 100 शाळांना कुलूप लागण्याची शक्यता आहे. शिर्डीमधील साईबाबांच्या चरणी दुबईच्या साई भक्ताकडून ओम साई ही सोन्याची अक्षरं दान करण्यात आली आहेत. एकूण 270 ग्रॅम वजनाची आणि तब्बल 24 लाख किमतीची अक्षरं आहेत. त्या साई भक्तांना दान दिलेली ही सोन्याची अक्षरं शिर्डीमधील द्वारका माईमध्ये लावण्यात आली आहेत. सातारामधील कृष्णा नदीच्या किनारी असलेल्या वाई तालुक्यामधील धोम गावात दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा श्री नरसिंह जयंतीनिमित्त भव्य रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालखी मिरवणूक झाली. नंतर नरसिंहाची रथयात्रा पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये गावामधून काढण्यात आली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 40,000 रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या राज्य सरकारच्या निर्णयाचं जालन्यामधील महिलांनी स्वागत सुद्धा केलं आहे. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगली असून आम्ही सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो अशा प्रतिक्रिया महिलांनी दिलेल्या आहेत. सध्या सिलेंडरचे दर स्थिर असले तरी सुद्धा इतर लागणाऱ्या वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर भरणं मजुरांसाठी कठीण झालेलं आहे. लाडक्या बहिणींना घरामध्ये गॅस सिलेंडर असून सुद्धा स्वयंपाकासाठी चुलीचा सहारा घ्यावा लागतोय. चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी मंत्री अशोक उईके आज जनता दरबार घेणार आहेत. मुंबईमध्ये भाजप प्रदेश कार्यालयामध्ये हा दरबार भरवला जाईल आणि यावेळी मोठ्या संख्येने नागरिक भाजप कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांना आमच्या ताब्यामध्ये दिल्याशिवाय युद्ध थांबणार नाही अशी मागणी पाकिस्तानकडे का लावून धरली नाही असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय. संसदेसह भारतात इतर ठिकाणांवर हल्ले केलेल्या दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण का मागितलं नाही असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. अमल महाडिक आणि सतेज पाटलांचं पहिल्यांदाच एकमत झाल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापूर विमानतळासाठी तातडीनं पर्यायी रस्ता करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर दोघांनी एकत्र निवेदन दिलं. ऋतुराज पाटलांच्या फंड रस्त्याला दिल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे. जयकुमार गोरे यांच्याकडून रामराजे नाईक निंबाळकरांचा शकुनी मामा असा उल्लेख करण्यात आला. रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही. फलटणचा शकुनी मामा देखील जिंकणार नाही असं म्हणत गोरेंनी निंबाळकरांवर नाव न घेता टीका केली आहे. भारत पाकिस्तानमधील तणाव कमी झाला आणि त्यानंतर पुणे विमानतळावरील सेवा सुरळीत झाली आहे. विमानांचं उड्डाण सुरू झालेलं असून काल 196 विमानांनी पुणे विमानतळावरून उड्डाण केलं. पुणे विमानतळ संचालकांनी ही माहिती दिली आहे. भारत पाकिस्तानमधील तणाव कमी झाला आणि त्यानंतर पुणे विमानतळावरील सेवा सुद्धा सुरळीत झाली आहे. विमानांचं उड्डाण सुरू झालेलं असून काल 196 विमानांनी पुणे विमानतळावरून उड्डाण केलं. नंदुरबारमधील शहादा शहरामधून जाणाऱ्या जुन्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. शहादा शहरामधील मिशन बंगला ते लोणखेडापर्यंत जाणारा रस्ता खड्डेमय झाला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. बुलढाण्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना दुचाकीने अचानक पेट घेतला. पेट्रोल भरत असताना टाकीमधून अचानक आगीचा भडका उडाला. शेगाव शहरामधील पालडीवाल पेट्रोल पंपावर हा सगळा प्रकार घडलेला आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. इंदापूरच्या कळाशी गावामध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली. चोरट्यानं सुमारे 98,500 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आणि या प्रकरणी चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली असून मात्र दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे भीतीचं वातावरण आहे. वाशिम शहरामधील पाटणी चौक परिसरामध्ये काल रात्री 2 गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. त्यानंतर या घटनेचे पडसाद शहरामधील इतर भागांमध्ये सुद्धा उमटले. त्यामध्ये बागवानपुरा, दंडे चौक, गणेश पेठ या भागामध्ये रात्री 11 वाजताच्या सुमारास अचानक तणाव निर्माण झाला. काही समाजकंटकांनी दंडे चौक परिसरामधील काही घरांवर आणि वाहनांवर दगडफेक केली. या घटनेमध्ये 2 जण जखमी झालेत. इचलकरंजीमध्ये एसटी चालकाला पोलीस दाम्पत्याकडून शिवीगाळ करत मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो. ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेल्या वादामधून हा सगळा प्रकार घडला आणि शहापूर पोलीस ठाण्यामधील कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीकडून एसटी चालकाला मारहाण झाल्याची माहिती आहे.
जालन्यामधील जाफराबादमधून अल्पवयीन मुलीला एकानं फूस लावून पळवल्याची घटना घडली। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। जाफराबाद तालुक्यामधील एका गावात शेजारील गावामधील एका तरुणाने मागील 3 महिन्यांपासून पीडित मुलीच्या घराजवळ चक्रा त्याने मारल्या। त्यानंतर या तरुणानं सदरील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेलं। डोंबिवलीमधील आगासन येथील हाणामारी प्रकरणामध्ये नवा व्हिडिओ समोर आला। आगासन गावामधील 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे आणि जावयाला मारल्याचा जाब विचारायला गेलं असता 2 गटांमध्ये राडा झालेला होता। या भांडणांमध्ये सोनारपड येथील 6 ते 7 जण, आगासन येथील 7 ते 8 जण असे एकूण 20 जण जखमी झाल्याची माहिती आहे। सांगलीमधील सह्याद्री नगर इथं सराईत गुन्हेगाराची धारदार शस्त्रानं वार करत हत्या करण्यात आली। 6 ते 8 जणांनी भर रस्त्यामध्ये धारदार शस्त्रानं वार करत डोक्यामध्ये दगड घालून हत्या केली आहे। पूर्व वैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची हत्या केल्याची प्राथमिक माहिती। पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत। इगतपुरीमध्ये शाखेमध्ये चाकू भोसकून 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे आणि पावसामुळे घराच्या छतावर साचलेलं पाणी काढायला गेलं असता चुलत भावाच्या घरावर पडलं। त्यामुळे चुलत भावांमध्येच वाद झाला आणि या वादामधून चुलत भावाला लाठाकाठ्याने तरुणाला बेदम मारहाण केली। या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आणि या प्रकरणी तपास करत पोलिसांनी 24 तासात आरोपीचा शोध सुद्धा लावलाय। उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या 45 वर्षीय निराधमाला पोलिसांनी पेड्या ठोकल्यात अटक केली आहे। पुण्यामधील इंदापूरमध्ये जय इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा झाला। यावेळी वेळघाटामधील आदिवासी विद्यार्थिनींचा गुलाब पुष्प देऊन सत्कार झाला। त्यांना परिचारिका व्रताची शपथ सुद्धा दिली गेली। नागपूरमध्ये उद्या अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा बंद असेल। यावेळी 1300 मिलीमीटर फीडरच्या मुख्य जलवाहिनीवर अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचं काम आहे आणि त्यामुळे शटडाऊन घेण्यात येणार आहे। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत असं 10 तासांचा शटडाऊन असेल। पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये पाण्याची उपलब्धता नाही आणि त्यामुळे बांधकाम परवानग्या रखडलेल्या आहेत। तसंच पीएमआरडीएला स्वतंत्र पाणी पुरवठा नाहीये। विकास कामांना सुद्धा फटका बसतोय। त्यामुळे पीएमआरडीएसाठी 2 टीएमसी पाण्याची गरज असून या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र बैठक घेण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय। नाशिक जिल्ह्यामध्ये मागील 4 महिन्यांमध्ये 25 बालविवाह रोखण्यात जिल्हा महिला आणि बालकल्याण विभागाला यश आलंय। राज्यामध्ये बालविवाह ही मोठी समस्या असून तिला रोखण्यासाठी जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्याची गरज आहे असं मत सुद्धा तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच कृषी प्रदर्शनीचं आयोजन झालं आणि या प्रदर्शनीला रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते। प्रदर्शनीला 11,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भेट देऊन माहितीचा लाभ घेतला। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहामधील कैद्यांना व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबियांशी संवाद साधता येणार आहे आणि त्यासाठी संगणक खरेदीसाठी जिल्हा नियोजन समिती आणि कारागृह प्रशासन निम्मा खर्च करणार आहे। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती देत स्पष्टीकरण दिलं आहे। उजळाईवाडी तामगाव रस्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आलेला आहे आणि यामुळे गावच्या नागरिकांनी पर्यायी रस्ता न दिल्यामुळे नागरिकांनी आंदोलन केलंय। यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। विमानतळ विस्तारीकरण झाल्यानंतर हा रस्ता बंद करण्यात आला। जालन्यामध्ये बरगाव हायवेवर भरधाव कारला धडक देण्यात आलेली आहे। या अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झाले, 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे। जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला। या अपघातामधील 5 जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। लोणावळ्यामध्ये मळवली इथं होणाऱ्या नव्या उड्डाणपुलाच्या डीपी आराखड्याला स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला। खासदार श्रीलंका बारणे यांना या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे।
मुंबईमधील भुयारी मेट्रो स्टेशनला प्रवाशांची प्रचंड पसंती मिळताना पाहायला मिळते। आरे ते बीकेसी अशा धावणाऱ्या भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये आणखी 5 मेट्रो स्टेशन्सची भर पडलेली आहे। कुलाबा वांद्रे सिप्स आरे भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक टप्पा या टप्प्यांचं नुकतंच लोकार्पण झालं।